सर्वांना माझा मानाचा रामराम. मित्रांनो, आज दिनांक 24/8/2026 मी आज माझ्या राहत्या घरी आमरण उपोषणाला सुरुवात केलो. जर प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर मी माझ्या गावातल्या राहत्या टावरवरती जाऊन आंदोलन करणार आहे. मित्रांनो, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मी सातत्यानं आमच्या गावात स्मशानभूमी मिळावं आणि स्मशानभूमीला जागा मिळावं यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील कसल्याच प्रकारची स्मशानभूमीला जागा आमच्या गावात मिळालेली नाही. मित्रांनो, मी आमदार साहेब यांच्या पीएला सुद्धा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, सर्व अधिकाऱ्यांचे पत्र आले, पत्र केले, पण कसल्याच प्रकारच्या स्मशानभूमीला सहमत दिलेली नाही आणि कशाच प्रकारचं त्यांनी हमी दिलेली नाही. व मी मागे जिवंत अंत्ययात्रा काढते वेळेस आणि काढलो होतो त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या पाठीमागे राहून हे प्रशासकीय अधिकारी वार करत आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीमुळे माझं गेल्या वेळेचं जिवंत अंत्ययात्रा ही माघार झालेली होती. मी खिराड सुद्धा तयार केलं होतो, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला काढू दिले गेलेलं नाही. मित्रांनो, आज सुद्धा अशाच प्रकारची पोलीस प्रशासनाकडून धमकी येतील आणि धमकी जातील, पण ह्या आकाश कोकणे कोणाला घाबरणारा व्यक्ती नाही. मित्रांनो, मी जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 365 गावामध्ये स्मशानभूमी नाही, मुळातच नाही. आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये आणि स्मशानभूमीची व्यवस्था नाही. जर स्मशानभूमी असली तर त्या स्मशानभूमीची व्यवस्था नाही. आणि त्याच पद्धतीने हा देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव या ठिकाणी गाव वसल्यापासून ते गाव बसल्यापर्यंत आजपर्यंत स्मशानभूमीचा कोणीच लाभ घेतला नाही. आणि या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर विटंबना म्हणजेच की 1.5 फूट चिखलामध्ये जाऊन या ठिकाणी अंत्यविधी करावा लागत आहे. मी सातत्याने पाठपुरावा करत असताना हे अधिकारी फक्त टेबलाच्या खालून पाकिट दिल्याच्या नंतर काम करणारे हे देगलूरचे अधिकारी आहेत. त्यांना मी कसल्याच प्रकारचा रुपया देणार नाही आणि कसल्याच प्रकारला त्यांच्या आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही. बरेचदा मी निवेदन दिलो, मी पाठपुरावा केलो, पण यांनी कसल्याच प्रकारचा प्रश्न मांडलेला नाही. मित्रांनो, आजपर्यंत कित्येक काम पैसे दिल्यानंतर झालेले आहेत, पण माझं काम निस्वार्थ बिना पैशाचं असल्यामुळे प्रशासनाने हे काम की दखल घेतली गेली नाही. आणि त्यासाठी जिल्हा परिषदला, कलेक्टर ऑफिसला प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे, पण अद्याप कोणीच याची दखल घेतली नाही. त्यासाठी आज उपोषण चालू झालेले आहे. पैसे पाठवलो, पाहू शकता तुम्ही.